आजरा साखर कारखान्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व. राष्ट्रवादी प्रणितश्री रवळनाथ विकास आघाडीचे 19 उमेदवार विजयी. सराटी, शिंपी, रेडेकर, प्रणितश्री चाळोबादेव आघाडीचा दारुण पराभव. आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणितश्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीनं 19 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केलंय. विरोधी चराटी, शिंपी, रेडेकर पुरस्कृत आघाडीला केवळ 2 जागांवरच समाधान मानावं लागलं. विद्यमान चेअरमन प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्यासह अशोकअण्णा चराटी, दशरथ अमृते, उमेश आपटे, राजेंद्र सावंत, अंजना रेडेकर, सुनीता रेडेकर, जनार्दन टोपले, मलिक बुरुड या विद्यमान संचालकांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. गडिंग्लज साखर कारखान्यापाठोपाठ आजरा साखर कारखान्यातही पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरलेत. मंत्री मुश्रीफ यांच्या पॅनलवर सभासदांनी विश्वास दाखवलाय. कमी कालावधीत पॅनलची रचना करून मंत्री मुश्रीफ यांनी विजयश्री खेचून आणली आहे. या कारखान्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि सेना प्रणित श्री चाळोबादेव विकास आघाडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित श्री रवळनाथ विकास आघाडी यांच्यात लढत झाली. रविवारी मोठ्या चुरशीनं 60.68% इतकं मतदान झालं होतं. 1 जागा बिनविरोध झाल्यानं 20 जागेसाठी ही निवडणूक पार पडली. विरोधी चाळोबादेव आघाडीचे बिनविरोध उमेदवार संभाजी पाटील यांच्यासह अशोक तरडेकर हे 2 उमेदवार विजयी झालेत. राष्ट्रवादी प्रणित श्री रवळनाथ विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये मारुती घोरपडे, दीपक देसाई, वसंतराव धुरे, मुकुंदादा देसाई, सुभाष देसाई, शिवाजी नानवडेकर, रणजित देसाई, गोविंद पाटील, उदयभाऊ पवार, राजेश जोशीलकर, एम.के. देसाई, राजेंद्र मुरकुटे, विष्णू केसरकर, संभाजी रामचंद्र पाटील, अनिल फडके, मनीषा देसाई, रचना होलम, काशीनाथ तेली, हरी कांबळे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकुंदादा देसाई, माजी सभापती उदय पवार यांनी केलं. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.